विहिरीत पडल्याने शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू। सुरगाणा तालुक्यातील करंजाळ येथील 13 वर्षीय मुलीचा ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सविता शिवाजी भोये वय वर्ष 13 ही मुलगी निफाड तालुक्यातील मुखेड येथील आदिवासी आश्रमशाळेत 6व्या इयत्तेत शिकत होती। सविताच्या घराजवळ ठक्कर बाप्पा योजनेच्या विहिरीचे सुमारे 4 वर्षांपासून बांधकाम ठेकेदारामार्फत सुरू आहे। संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊनही विहिरीचे बांधकाम करीत नाही। विहीर सविताच्या घराजवळ असल्याने सविता शेतात जात असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने ती विहिरीत बुडाली व त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। विहीर खोल असल्याने पोहणाऱ्या पाणबुड्यांनी शव बाहेर काढले। तिला सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासाअंती मृत घोषित केले। शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते। करंजाळी गावात सुमारे 4 वर्षांपासून कळवण प्रकल्पामार्फत ठक्कर बाप्पा योजनेची विहीर फक्त खोदकाम करून ठेवली आहे। तिचे बांधकाम अद्याप करण्यात आलेले नाही। विहीर बांधकामाला दिरंगाई केल्याने माझ्या मुलीला जीव गमवावा लागला। यापूर्वीही या विहिरीत अनेक वेळा गायी, बैल, जनावरे पडल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते। अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून संबंधित हलगर्जीपणा करणाऱ्या या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, त्याचा काळ्या यादीत समावेश करावा अशी मागणी पालक शिवाजी भोये यांनी केली आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।